The next day. मित्रांनो, आता आम्ही तापोळ्यामध्ये आहे. काल पोचलो आम्ही रात्री, पण जरा उशीर झाला होता त्यामुळे शूट काही केलं नाही. चला तर आपण आता सुरू करू आणि जाऊया लोकेशनवर जिथे आपण राहिलेलो आहे. इकडनं हायवेवरनं एक टर्न घेऊन सरळ आपल्याला जायचं आहे आणि काही डिस्टन्स झाल्यानंतरच आपल्याला पुढे जाऊन लोकेशनवर येईल. थोडा रस्ता कंटिन्यू दाखवतो म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल की कसा आहे रोड, कसा आहे. तिकडचं ग्रीनरी खूपच मस्त आहे, कारण इकडे क्लायमेट खूप चांगलं आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले नजारे बघायला मिळतील. पण त्याच्या आधी आता सध्या आम्ही कशासाठी आलेलो, तर आम्ही आलेलो फोन करण्यासाठी, कारण तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नदीजवळ आहे आपण, मस्त वाटतं. कनेक्शन म्हणजे मोबाईल कनेक्टिव्हिटी आपल्याला वायफायची तर देतात ते लोक, पण फक्त जर सिंपल कॉल करायचा असेल तर मग जरा प्रॉब्लेम होऊन जातो. रस्ता फार छोटा आहे आणि हा डबल लेन रोड आहे, त्यामुळे समोरनं पण गाड्या येतात. त्या टायमाला आपल्याला थोडं सांभाळायला लागतं. जिकडे आपण थांबलेलो आहे त्या जागेचं नाव आहे रिव्हर ऑर्चिड रिसॉर्ट. आता त्याच्यासाठी हा इकडनं टर्न लागेल. समोर तुम्ही बोर्ड बॅनर बघू शकता. कोणाला जर राहायचं असेल इकडे तर हे नंबर आहेत, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. इकडनं आपण आता लेफ्ट साईडला कर्व आहे, त्या टर्न वरती आपण आतमध्ये जाऊ. थोडा स्लोप आहे इकडे, सरळ जायचंय आणि आपण ऑलमोस्ट पोहोचलो. इकडनं या रूम्स चालू होतात. स्टाफ पण इकडचा खूप हेल्पफुल आहे. तिकडे आपण गाडी लावली आणि समोरच रूम आहे जिथे आपण थांबलेलो आहे. इकडनं सरळ सरळ सांगितलं त्यांनी, हा रस्ता घेऊनच सरळ जायचं. नदी जरा उन्हाळ्यामुळे आटली आहे. आणि फायनली आपण पोहोचलोय जिथे कायाकिंगच्या बोट्स आपल्या अवेलेबल आहेत. लेट आलो आम्ही, त्यामुळे चान्स नाही मिळाला व्हिडिओ शूट करायचा.
पण इकडे आम्ही राहिलो होतो. ही रूम होती, डिसेंट रूम होती. ते वॉशरूम, स्टोरेज दिलेलं आहे, थोडं TV आहे जो काय आम्ही बघितलेला नाही आहे. आणि इकडे गॅलरी एरिया, त्याच्यामध्ये चेअर वगैरे ठेवलेले आहेत. जर समजा तुम्हाला फॅमिलीबरोबर थोडा टाईम स्पेंड करायचा आहे, गप्पा मारायचे आहेत, तर इकडे थोडा स्पेस आहे. चला तर गाडी एकदम मस्त क्लीन झालेली आहे. रात्री पाऊस पडला होता त्यामुळे पावसाचे डाग आणि माती त्यावरती चिटकून राहिली होती. आता मस्त क्लीन केली आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता आम्ही जाणार महाबळेश्वर, आणि महाबळेश्वरवरनं थोडासा घाम आलेला आहे कारण गाडी जरा साफ केलेली आहे. ठीक आहे, तर इकडनं महाबळेश्वरला जाऊ आणि महाबळेश्वरवरनं परत घरच्या रस्त्याला स्टार्ट करू. चला तर. रूमला केला बाय बाय आणि आम्ही निघालो. घरी जाताना बिलकुल असा विचार नव्हता केलेला की व्हिडिओ शूट करेल म्हणून, कारण खूप थकले होते, सगळेच जण थकले होते. तर त्यामुळे आम्ही असंच निघणार होतो. पण नंतर बघितलं की एवढी चांगली सिनरी आहे आणि एवढे म्हणजे नजारे बघा बाहेरचे, किती मस्त वाटते बघायला. तर त्यामुळे म्हटलं हे मिस नाही झालं पाहिजे, हे कॅप्चर करायलाच लागेल. घरी जात असताना आम्हाला लागलाय पाऊस. मस्त वाटते. आता बाजूला डोंगर, झाडं आणि त्यात हा पाऊस. मस्त सीन आहे. इथे आम्ही थांबलो आता हॉटेल उत्सव. गाडी पार्क केली तिकडे, पार्किंग फुल आहे इकडे. चला तर मस्त जेवण झालं. आता आम्ही निघालो घरी जायला. आता हाच रस्ता कंटिन्यू करू आणि घरी जाऊ. या व्हिडिओ नंतर आता एंडला एक तुम्हाला छोटी क्लिप दिसेल जिथे आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये गेलो होतो आणि वेण्णा लेकला थोडा टाईम स्पेंड केला. तर तुम्ही पण ते बघा आणि जरा एन्जॉय करा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.